निळा झेंडा घेऊन 30 वर्षापूर्वी बसलेली झोपडपट्टी धनाढ्य लोकांच्या फायद्यासाठी काल पुणे महानगरपालिकेने तोडली। गेल्या 1.5 वर्षापासून पुणे महानगरपालिका दर महिन्याला 2 महिन्याला एक झोपडपट्टी बुलडोझरकारी चिरडून टाकून लोकांना बेघर करत आहे। या सर्व झोपडपट्ट्या या निळ्या झेंड्याच्या खाली बसल्या होत्या, परंतु स्थिर झाल्यावर त्यांनी निळ्या झेंड्याला नाकारलं, निळ्या झेंड्याला सोडलं, मला सोडलं आणि इतर पक्षात आपल्या घरावर आणि वसाहतीवर उभे केले। आज लोक मला विचारतात की शेकडो लोक, हजारो लोक या शहरामध्ये वर्षभरामध्ये बेघर झाल्यावर तुम्ही गप्प का? आई जसं पोराला रक्ताचं दूध करून पाजते, पण पोरगा मोठा झाल्यावर आईला घराच्या बाहेर काढतो, त्याप्रमाणे मी निळा झेंडा घेऊन या गावकुसाच्या बाहेरून या शहरामध्ये आलेल्या आणि पुणे शहराच्या बाहेरून या शहराच्या आश्रयाला आलेल्या गोरगरीब लोकांना निवारा दिला, झोपडपट्ट्या उभ्या केल्या, परंतु या लोकांनी मला सोडलं, निळ्या झेंड्याला सोडलं, आंबेडकरी विचारधारेला सोडलं आणि वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे घेतले आणि स्थिर झाल्यावर स्वतःची शहाणपणा चालवत गेले, स्वतःचं नेतृत्व चालवत गेले आणि त्यामुळं यांची जबाबदारी माझ्यावर नाही। ज्या झोपडपट्ट्या आजही प्रामाणिकपणे निळ्या झेंड्याखाली आहेत आणि निळ्या झेंड्याची प्रामाणिक आहेत, माझ्या नेतृत्वाबरोबर प्रामाणिक आहेत, त्यांच्या संरक्षणाची आणि पुनर्वसनाची जबाबदारी माझी आहे। जय भीम।